नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. सारडा सर्कल ते यात्री हॉटेल परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपाची धडक मोहीम. जुने नाशिक हादरले. पुढील कारवाईची ही चिन्हे. जुने नाशिक परिसर शनिवारी सकाळी बुलडोझरच्या आवाजाने दणाणून गेले. वाहतुकीची वाढती कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमणांचा विळखा आणि मनपाच्या खुल्या जागांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी धडक मोहीम राबवली आहे. सकाळी 7 वाजता सारडा सर्कल परिसरात मनपाची यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. काही क्षणातच कारवाईला सुरुवात झाली आणि वर्षानुवर्ष उभ्या असलेल्या टपऱ्या, पत्र्यांची दुकाने तसेच विविध अतिक्रमणे एकामागून एक जमीनदोस्त होत गेली. सारडा सर्कल ते चौक मंडई डीपी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरत असताना परिसरात उत्सुक नागरिकांची गर्दी झाली होती. संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला संरक्षण कवच दिले होते. मनपाच्या आक्रमक भूमिकेची चाहूल लागताच अनेक व्यावसायिकांनी शुक्रवारी रात्री स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी कारवाई तुलनेने वेगाने पार पडली. ही मोहीम पुढे यात्री हॉटेल परिसरापर्यंत पोहोचली. काही तासातच अनेक अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. दरम्यान दूध बाजार आणि भंगार बाजार भागातील व्यावसायिकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून तेथेही लवकरच अशीच कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अतिक्रमण मुक्त रस्त्यांमुळे वाहतुकीला दिलासा मिळणार असला तरी अनेक लहान दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारवाई सोबत पुनर्वसनाचाही विचार व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रात्रीच सुरू झाली अतिक्रमण हटवण्याची लगबग. मनपाच्या कारवाईची माहिती परिसरात शुक्रवारीच पोहोचली होती. त्यामुळे संभाव्य तोडफोड टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी रात्री उशिरापर्यंत स्वतःची अतिक्रमणे काढण्याची धावपळ केली. काहींनी टपऱ्यांमधील साहित्य हलविले तर काहींनी पत्रे आणि शेड्स काढून घेतल्या. शनिवारी सकाळी मनपाची पथके दाखल होताच उर्वरित अतिक्रमणांवर थेट बुलडोझर चालवण्यात आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण न होता कारवाई पूर्ण झाली. मात्र अनेक लहान व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता स्पष्ट दिसत होती. अतिक्रमण मुक्त शहरासाठी मोहीम सुरूच राहणार. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आणि मनपाच्या मालकीच्या जागांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना वाहतुकीची सुलभता मिळावी, आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक जागांचा गैरवापर थांबावा यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व संबंधितांना पुनर्सूचना आणि नोटिसा देऊनच कारवाई केली जात असल्याचा दावा करण्यात आलाय. शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 3800 या ठिकाणची अतिक्रमण निष्कासनाची मोहीम आज नाशिक महापालिकेमार्फत राबवली जात आहे. नाशिक महापालिका आयुक्त माननीय मनीषा खत्री मॅडम यांच्या आदेशान्वये आजची कारवाई राबवण्यात येत आहे. आणि या ठिकाणी मी जवळपास 30 ते 40 जे अनधिकृत बांधकामं आहेत ते निष्कासित करण्यात आलेले आहे. तसेच पुढील कारवाई मनपा हद्दीतील सर्वे क्रमांक 532 येथे देखील राबवली जाणार आहे. तसेच ज्या नाशिक महापालिकेच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की ज्याही ठिकाणी अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करण्यात आले आहे नागरिकांनी स्वतःहून काढण्यात यावे. मध्ये महापालिकेचे 100 ते 150 कर्मचारी, 6 JCB, क्रेन आणि इतर यंत्रणा उपस्थित आहेत. नाशिक आवाज, नाशिक.